नमस्कार मित्रांनो, ट्रेकिंग हा आपला सर्वांचा आवडीचा विषय आणि म्हणूनच आज आपण जाणार आहोत नाशिकमधील रामशेज किल्ल्यावरती। नाशिकच्या उत्तरेला नाशिक पेठ या मार्गावरती 10 किलोमीटर पुढे गेल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला या किल्ल्यावर जाण्यासाठी भलं मोठं भव्य दिव्य असं प्रवेशद्वार लागतं। समुद्र सपाटीपासून 3270 मीटर उंचीवर असणारा रामशेज किल्ला हा सोप्या चढाई श्रेणीतील किल्ला मानला गेलेला आहे आणि म्हणूनच आपल्याला गडावर जाण्यासाठी 1 ते सव्वा तासाचा अवधी लागतो। गडाचा पहिला टप्पा चढून आल्यानंतर वरती गेल्यावर आपल्याला एक अवघड पायवाट लागते। ही अवघड पायवाट सावधपणे वरती चढून गेल्यानंतर आपण गडाच्या मध्यावरती पोहोचतो। अवकाश या रे। गडाच्या मध्यावरती पोहोचल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला एक अतिप्राचीन श्रीराम प्रभूंचं मंदिर दगडामध्ये कोरलेलं दिसून येतं। जेव्हा श्रीराम प्रभू 14 वर्ष वनवासामध्ये होते तेव्हा श्रीराम प्रभू या ठिकाणी निवासाला यायचे आणि त्यांची सेज या ठिकाणी आपल्याला दिसून येते। म्हणूनच या किल्ल्याला रामसेज असं नाव पडलेलं आहे असा इतिहास या ठिकाणी सांगितला जातो। मित्रांनो, या मंदिराच्या डाव्या बाजूला आपल्याला कोरलेलं एक खंदक दिसून येतं। या खंदकामध्ये अति स्वच्छ व नितळ पाणी दिसून येतं। किल्ल्याला 2 कडे आहेत, एक दक्षिण कडा आणि एक उत्तर कडा। आपण सध्या दक्षिण कड्यावरती चाललेलो आहोत। मित्रांनो, दक्षिण कड्यावरती आपल्याला समोर असणारा आपल्या स्वराज्याचं बिरुद असणारा भगवा फडकताना आपल्याला दिसतो आहे। किल्ल्याच्या डाव्या बाजूस एक कमान दरवाजा दिसतो। त्या दरवाजातून खाली उतरल्यानंतर आपल्याला पाण्याचे 2 खंदक दिसून येतात। किल्ल्याच्या उजव्या साईडने खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक चोर दरवाजा दिसतो आहे। या ठिकाणावरून बाहेर जाण्यासाठी हा खुष्कीचा मार्ग म्हणून मराठे हा दरवाजाचा वापर करत असतात। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठ्यांचा सहज पाडाव करता येईल या उद्देशाने औरंगजेबाने फिरोज जंग या सरदाराला महाराष्ट्राच्या स्वारीवर पाठवले। सपाटीवर असणारा रामशेज किल्ला हा 4 ते 5 तासात आपण जिंकून मोकळे होऊ असं फिरोज जंग याचं स्वप्न होतं, परंतु मराठ्यांनी त्याचं हे स्वप्नच ठेवलं। कारण सतत 5.5 वर्ष मराठ्यांनी हा किल्ला लढवत ठेवला होता आणि म्हणूनच या किल्ल्याला इतिहासामध्ये एक वेगळं स्थान निर्माण झालेलं आहे। माघारी फिरताना गडावरील काही आठवणी सर्वांसाठी।